भारतीय शेती नवतंत्रज्ञानामुळे कात टाकू पाहतीये। अकोला जिल्ह्यामध्ये तंत्रज्ञान स्नेही शेतकऱ्यांना पेरणीचा नवा प्रयोग केला। अकोल्यामधील राजू वरोकार आणि त्यांच्या कुटुंबियांनी GPS कनेक्ट या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विनाचालक ट्रॅक्टरद्वारे सोयाबीन आणि तुरीची पेरणी केली आहे। जर्मन तंत्रज्ञानाचा महाराष्ट्रामध्ये अगदी पहिल्यांदाच वापर होत असल्याचा दावा वरोकार कुटुंबियांनी केलाय। या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एका रेषेमध्ये सरळ पेरणी होत असल्याने शेतकऱ्यांसाठी सोयीस्कर ठरत असल्याचं ते म्हणाले। पाहुयात कसं आहे विनाचालक ट्रॅक्टरद्वारे पेरणी करणारं ऑटो पायलट सोईंग टेक्नॉलॉजी। भारतीय शेतीतील एक नव्या तंत्रज्ञानाची ओळख आपण करून घेत आहोत। तुम्ही हे स्टेअरिंग पाहत असाल, तुम्हाला वाटत असेल कोणती जादू आहे की काय, मात्र हे आहे शेतीतलं एक नवं तंत्रज्ञान, ज्याला ऑटो पायलट सोईंग सिस्टीम असं म्हटलं जातं। आणि जर्मन बनावटीची सिस्टीम आहे ती महाराष्ट्रात पहिल्यांदा अकोल्यात वापरली जात आहे। आणि या सिस्टीमचा वापर करून अकोल्याच्या या शेतात ही पेरणी होत आहे। नेमकं ही सिस्टीम कसे काम करते याबद्दल अनेकांना कुतूहल असेल। RTK नावाचं जे सॅटेलाइटशी जोडलेलं एक उपकरण आहे आणि इथे डिस्प्ले तुम्हाला दिसत आहे, तो डिस्प्ले जो आहे तो सॅटेलाइटशी जोडलेला आहे। नेमकं काम कसं करतं आपल्यासोबत इंजिनियर आशिष आहेत। नेमकं ही सिस्टीम कशी काम करते? ही सिस्टम जी आहे याला तुम्ही बघत असाल, इथे तुम्हाला सॅटेलाइट दिसत आहेत जे RTK ला जोडलेले आणि ट्रॅक्टरला जोडलेले सगळे सॅटेलाइट इथे दिसतात। आणि ही जी लाईन आहे ही लाईन आपली ऑटो पायलटची लाईन आहे। आता इथे बघत असाल ही ऑटो स्टेअरिंगला आहे। ऑटो स्टेअरिंगला असल्यामुळे हे आपल्याला दिसतंय की ही लाईन जी आहे त्या लाईनीने आपण ट्रॅव्हल करतोय। याला समजा आपण असं झूम आउट केलं तर याला आपला शेताची बाउंड्री सुद्धा दिसेल। तर या पद्धतीने आपण जो प्रोग्राम देतो तो हा फॉलो करतो आणि ऑपरेट होतो। नेमकं ही सिस्टीम जशी काम करते, शेतकऱ्यांना पुढच्या काळात ही सिस्टीम अधिकाधिक आपल्या देशात आणि आपल्या राज्यात वापरली जाऊ शकते। त्यामुळे शेतकऱ्यांनी नवतंत्रज्ञानाचा वापर करून शेती आणि अधिकाधिक तंत्रज्ञानाभिमुख करण्याची गरज आहे। उमेश सलोने, ABP माझा, अकोला। राजू वरोकर यांच्या शेतामध्ये हे आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीवर जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून ऑटो पायलट स्वयंचलित पद्धतीनं आपण हे ट्रॅक्टरवर पेरणी करतोय आणि त्याच्या पुढे जाऊन ते परत त्याची वखरणी वगैरे सर्व जे आता आंतरमासिक कामं आहेत त्यावरती करणार आहेत, ड्रोन वगैरे फवारणी करणं। तर निश्चित हे एक वाखाणण्याजोगा उपक्रम आहे। त्याचा थोडंसं किती किफायतशीर आहे याचा विचार करून आपण याच्यामध्ये जे काही आपल्या शासनामार्फत विशेष करून आत्म्याअंतर्गत जे काही आपले शेतकरी गट किंवा कंपन्या आहेत त्यांच्या स्तरावर सर्व एकत्रीकरण करून हे नक्कीच त्याचं कुठेतरी आधुनिकरणाचा मार्ग निघेल त्यामध्ये। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।